धाराशिवमधील लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये चोरी झाल्याची माहिती समोर येते। बँक मॅनेजरनेच रक्कम लंपास केल्याची माहिती मिळते। मॅनेजरने स्वतःवर चाकूने हल्ला करत चोरीचा बनाव रचला होता। पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी स्वतःवर चाकू हल्ला केला। बँक मॅनेजर कैलास घाटेंकडून आता 25 लाख रुपये जप्त करण्यात आले। ग्रामीणचे बँक मॅनेजर आहे त्यांच्यावरती थोडी शंका आली त्यांच्या बिहेवियरवरती आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्याच्यावर तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंडची माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते। त्यांना ऑनलाईन गेमिंगची थोडी सवय होती, त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले होते। त्यांनी स्वतः आपल्यावरती चाकूने वार केला दंडावरती आणि डोळ्यात चिठ्ठी टाकली आणि गुन्हे ते पैसे आहे ते स्वतः त्यांनी लपवले होते। आता आम्ही गुन्हा डिटेक्ट केलेला आहे, आरोपी ताब्यात आहे आणि 25 लाख रुपये कॅश आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।